राम राम मंडळी. आता तुम्ही म्हणत असाल तू सकाळी सकाळी गाडी घेऊन कुठे चाललाय, तर आज आहे आपल्या मित्राच्या बहिणीचा मांडवडा. आता मांडवडा काय आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यासाठी त्यांना लागत होती गाडी. मग सकाळी सकाळी गाडी शेल मारला निघलो त्यांच्या घराच्या दिशेने. आता इथं आल्यानंतर आपल्या आधी 2 गाड्या येऊन त्यांनी सजून बिजून ठेवल्या होत्या. आपली गाडी आल्यानंतर या पंटरने डायरेक्ट आपली गाडी सजवायला सुरुवात केली. इथं आपली गाडी सजून होती कुठल्या की इकडे माग डायरेक्ट नवरीची गाडी सजवायचं काम चाललं होतं. आता गाड्या बिड्या सजून झाल्यानंतर आपल्याला न्यायच्या होत्या गाड्या गावात. गाड्या बिड्या सगळ्या आणून आपण इथे उभ्या केल्या होत्या. आता मांडवडासाठी आपण आणली होती स्पेशल गाडी, डायरेक्ट बैलगाडी फुगे बिगे लावून डायरेक्ट. मांडवडासाठी एवढ्या गाड्या आल्या होत्या का त्यांना उभं करायला सुद्धा जागा नव्हती. मग दिल्या गाड्या रस्त्यात लावून मग काय गाव काय लोकांचे. आता आपले गावकरी अशी खतरनाक लेझिम खेळतात ना, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असं. आपल्या गावातल्या गावकऱ्यांनी ना डायरेक्ट लेझिम पथक तयार करून. आता गावात काही बी कार्यक्रम असला ना, त्या कार्यक्रमाची सुरुवात डायरेक्ट लेझिम होती. मग तो गावातला कार्यक्रम असू नाहीतर मग कोणाची मिरवणूक असू. आता तुम्ही म्हणत असाल ते सगळं झालं पण तो नवरीच नाही दाखवली. मग या बघू या बाई नवरी. नवरीसाठी तिकडे स्पेशल गाडी आणली होती, तरी पण नवरी याच गाडीत बसली. आता नवरीची याच गाडीत बसण्याचं कारण काय माझ्या हाती लागलं नाही अजून. त्याच्यानंतर आपण गेलो होतो फेटा बांधायला, पण इथे एवढी गर्दी होती का 2 तास उभं राहिले तेव्हा फेटाला नंबर लागला. पुढे नंबर नाही लागला, याचा नंबर लागला. त्याच्या मागे डायरेक्ट मी बी नंबर लावून घेतला. त्याच्यानंतर जेवढ्या गाड्या मंडळावर आल्या होत्या तेवढ्या गाड्या मंदिरा पुढे लावून डायरेक्ट त्यांचा व्हिडिओ काढून घेतला. अशा पद्धतीचा होता मांडव राहा. त्याच दिवशी संध्याकाळी होता हळदीचा कार्यक्रम. संध्याकाळी भरले गाडीत माणसं 20 मिनिटात केले हॉलला पोहोचन. मग काय आता मागून आपले मित्र पण येणार होते. आल्यानंतर आपण जेवून बसलो हॉल मध्ये. मग काय त्याच्यानंतर होती हळद नाचवायची. इकडे हळद नाचवायचा कार्यक्रम चालू आणि वरून पावसाचा कार्यक्रम चालू. अशा पद्धतीने झाली हळद आणि मांडव राहा. आता कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.